हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज म्हणजे 17 एप्रिलच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागामध्ये काय घडलं ते आपण पाहूया. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मालिकेचे रोजचे अपडेट्स पाहायला मिळतील. नंदिनीला अननोन नंबरवरून कॉल आलेला असतो. जीवा म्हणतो स्पीकरवर टाक. नंदिनी हॅलो म्हणते. किडनॅपरचा कॉल आलेला असतो. किडनॅपर म्हणतो ज्याच्यात शिरताय ते सैतानाचं घर बाय, वेळीच मागे व्हा. जीवा म्हणतो ओय हॅलो, कोण बोलतंय? किडनॅपर म्हणतो मास्टर. नंदिनी म्हणते मी नयनाच्या मुलाला म्हणजे वेदांतला शोधल्याशिवाय शांत बसणार नाही. नंदिनी बोलून नाही करून दाखवते. काव्य किचनमध्ये पपईकडे बघत असते. रम्या तिथे येते. काव्य पपई कट करायला घेते. रम्या म्हणते अगं काय करतेस तू? घरी आनंदी आहेत सगळे. काव्य म्हणते माझ्या आनंदाचं काय? तुझी मैत्रीण काय बोलली तुला पण पटलं ना रम्या? तुझं बरं आहे, तू मोकळी आहेस अजून. माझं काय होतंय माझं मला माहिती. एक तूच आहेस, मला समजून घेशील, मदत करशील माझी? रम्या म्हणते काय मदत करायची मी? काव्य म्हणते उद्या माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये येशील का? नंतर घेईल मी चान्स, आता सुटका हवी आहे मला. येशील? काव्य म्हणते हो येईल ना. काव्य म्हणते थँक्यू, आणि घरात कोणाला काही कळू देऊ नको हा. रम्या म्हणते डोंट वरी, मी आहे तुझ्याबरोबर. रम्याला खूप आनंद झालेला असतो. ती मनात म्हणते उद्या घरच्यांना तुझ्या मनातली ही इच्छा दाखवून देईल. नंतर रम्या तिथून जाते. काव्य म्हणते किती निर्लज्ज आहेस तू रम्या, उद्या तुझा पर्दाफाश करणार, परत एकदा दाखवून देईन ओरिजिनल काव्य काय करू शकते ते, कळलं का? रम्या शितोळे, ऑल द बेस्ट. रम्या बेडरूममध्ये आलेली असते. पार्थ काम करत असतो. काव्य रेडी होऊन येते. पार्थ म्हणतो कुठे चाललात? काव्य वैतागून म्हणते वैताग आलाय मला सारख्या प्रश्नांचा. रम्या म्हणते चिडू नकोस पार्थ, अरे नवीन मॉल झालाय तिथे शॉपिंगला चाललोय. पार्थ म्हणतो मी पण येतो तुमच्या बॅग धरायला. काव्य म्हणते नको, गरज नाही. रम्या मनामध्ये खूप खुश होते आणि म्हणते यांचं भांडण टोकापर्यंत गेलंय. काव्य म्हणते चल येतेस ना, आणि त्या तिथून जातात. आणि हा एपिसोड इथेच संपतो. अशाच अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा ऐके मिक्स तडकाला. बाय.